तर बीडमध्ये मागल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला। पाटोदा, धारूर आणि अंबेजोगाईमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला। त्यामुळे बिंदुसरा धरण दुथडी भरून वाहू लागले। या पुराची दृश्य झी24 तासच्या हाती आली आहेत। महापूर म्हणजे नेमकं काय असतं याची साक्ष या दृश्यांमधून मिळते। विशेष म्हणजे 27 वर्षांपूर्वी 1989 साली बीडमध्ये असाच महापूर आला होता। तेव्हा 112 जणांचा बळी घेणारा तो महापूर रात्री आला होता। तसंच त्यावेळी आजच्या इतकं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे त्या महापुराची दाहकता त्यावेळी कळली नव्हती। मात्र निसर्गाचा हा रुद्र अवतार यावेळी बीडमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहायला मिळतोय। तर थेट बीडमधल्या या परिस्थितीचा आढावा आणि एकंदर अपडेट्स देण्यासाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिक अपडेट्स जाणून घेऊयात। विशाल, आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि आता या ठिकाणची पूरस्थिती थोडंफार नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळतंय का, कारण पाऊस ओसरलाय? खरं तर खळाळणारं पाणी जे आपण दृश्यात दाखवतोय ते पाहण्यासाठी संपूर्ण मराठवाडा आसुसलेला होता। दुष्काळानं मराठवाड्याचे हाल बेहाल झाले होते। या परिस्थितीत फक्त पाऊस आणि पाऊस मराठवाड्यासाठी गरजेचा होता। मात्र निसर्गानं कृपा केली आणि मराठवाड्यात इतका पाऊस झाला की गेल्या 10-15 वर्षाचा विक्रम सुद्धा या पावसानं मोडीत काढलाय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यात भयंकर अशी पूरस्थिती निर्माण झाली होती। खरं तर दुष्काळाचा सर्वात जास्त फटका याच 3 जिल्ह्यांना बसला होता आणि पावसाची वार्षिक सरासरी सगळ्यात आधी याच 3 जिल्ह्यांना ओलांडली सुद्धा। त्यामुळे काल अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं। छोट्या मोठ्या धरणांचे दरवाजे उघडले होते, त्यामुळे अनेक गावात पाणी शिरलं होतं, अनेक महामार्ग बंद पडले होते। मात्र काल रात्रीपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे आता पूर ओसरण्यास मदत होते। बिंदुसरा नदीनं रौद्र रूप धारण केलं होतं, तिनंही आता थोडं पूर स्थिती कमी होते असं आपल्याला म्हणता येईल। मांजरा नदी सुद्धा रौद्र रूप धारण करून आहे। 6 दरवाजे धरणाचे उघडलेले आहे। या सर्व परिस्थितीत धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, म्हणून थोडी पूरस्थिती तिथे आहे। मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं धोक्याची परिस्थिती नाही असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। एकूणच मराठवाडा पूर्णतः चिंब झालाय, ओला झालाय। पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे। सरासरीच्या 110% पाऊस इतका आतापर्यंत मराठवाड्यात झालाय आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यासाठी ही सुखावह भाग आहे। फक्त काही जिल्ह्यात म्हणजे बीड, उस्मानाबाद आणि लातूर या ठिकाणी आतापर्यंत दुष्काळ होता, मात्र आता ओला दुष्काळ पडतो की काय ही भीती सुद्धा निर्माण झाली आहे। खरीपाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती, मात्र सततच्या पावसानं आणि पूर परिस्थितीमुळे ही पिकं हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे। नदीकाठची तर पूर्ण पिकं वाया जाणार आहे। या परिस्थितीत आता पावसानं खऱ्या अर्थानं थांबण्याची गरज आहे। नक्कीच धन्यवाद विशाल। पावसाने आता थांबण्याची गरज आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।